मध्ये ती बीड जिल्ह्याची आहे अशा प्रकारची हिनवण्या सुद्धा झाल्या। ती एका ठराविक समूह जातीची आहे अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी हिनवण्या तिच्या होत होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून ह्या आत्महत्या केली आहे का या ठिकाणी हत्या झाली हा भाग पोलिसाच्या तपासामधला आहे। म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की ज्या 4-5 पुढाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्याला बदनाम केलं त्यावेळेस बीड जिल्ह्यातला प्रत्येक जात प्रत्येक जमात सर्व 18 पगड जाती बदनाम होत होत्या। याच्यातले कुणी ना कुणी बाहेर शिकायला होतं, कुणी ना कुणी नोकरी करत होतं, त्यांचा विचार बीड जिल्हा बदनाम करताना कुणी केला नाही आणि आज तेच प्रकार त्याला हेही कुठेतरी कारणीभूत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नाही तर हिनवणी झाल्या नसत्या। आज हे समोर आलंय, हे आज समोर आलंय न समोर येणारे आणि गुपचूपपणानं गाव सोडून कोसो किलोमीटरवर आपले पोट भरणारे लोक किती हिनवण्या सहन करत असतील याचा आज त्यांनी विचार करायला पाहिजे। एवढंच नाही, याबाबत मला पोलिसांना प्रशासनाला